कुंकूच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व आपल्या सर्वांचा स्नेह मिळावा अशी करावा याकरिता आज या ठिकाणी आपण सर्वजण या स्नेह मेळाव्याला उपस्थित आहे। माझ्या माता भगिनी सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो। आज एवढ्या बहुसंख्य लोकांनी बहुसंख्य माता भगिनी या ठिकाणी आपण उपस्थित आहे। आज सभागृहामध्ये तिकडे जेवणाच्या मंडपामध्ये आणि बाहेरही या ठिकाणी माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला मला आलेले आहेत। मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांचं आवाहन करतो। गेली 3 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्या भावाला आपल्या मुलाला या भागाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि या 3 वर्षामध्ये आज आपण बघतोय की गेली 3 वर्ष आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची सर्वांनी संधी दिली आणि या 3 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि राहिले 2च वर्ष काम करायला फक्त 2च वर्ष मला मिळाले आणि या 2 वर्षामध्ये या ठिकाणी मी हजारो कोटींचा निधी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अभिमान वाटत असेल या ठिकाणी या भागातील समस्या या भागातील काम करावं। आज तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी तुम्हाला अभिमान वाटत असेल अशा पद्धतीची कामं या मतदारसंघामध्ये करण्याचा मी अनोखा प्रयत्न केला। त्या 3 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना भेटावं, आपल्याशी हितगुज करावा, आपल्याशी संवाद साधावा असं मनातून खूप वाटत होतं। परंतु या 3 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनात गेलं, 2 वर्ष राहिली कामाला आणि 2 वर्षामध्ये मुंबईला असणारं अधिवेशन असेल, नागपूरला असणारं अधिवेशन असेल किंवा मुंबई आणि मंत्रालयामध्ये असणारी या विकास कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यासाठी जाणारा वेळ असेल, यामुळे हा आपला स्नेह मेळावा करण्याचं थोडंसं पुढे आलं आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून या ठिकाणी माझ्या माता भगिनीशी संवाद साधावा, स्नेह मेळावा घ्यावा याकरिता आज हा स्नेह मेळावा आयोजित केलेला। आज मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी जी कामं झाली त्या कामाचं कौतुक आज सर्व लोक करत असताना अतिशय आनंद होतोय आणि काही समस्या सांगत असताना अतिशय दुःख होतं की स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाले आणि 78 वर्षामध्ये या ठिकाणी या भागाच्या आपल्या पाण्याच्या, रस्त्याच्या, विजेची, आरोग्याच्या बाबतीत या समस्या अजून जशाच्या तशाच आहेत। परंतु या समस्यावर मात करण्यासाठी आज माझ्या माता भगिनींची कधी भेट होती। मला नक्की वाटतं की यामध्ये प्रत्येक या वयाच्या गटामधून आपण सर्वजण या ठिकाणच्या माता भगिनी या सर्वजण गेलेले। मला नक्की वाटतंय की माझ्या घरात माझ्या कुटुंबात झालं की आम्ही बहीण भावंड या ठिकाणी कुटुंबामध्ये ज्या वेळेला तिचं लग्न व्हायचं होतं आमची कायम घरात भांडणं होत होती। परंतु भांडणं होत असताना ज्या वेळेला तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आमचा भाऊ बहिणीचा जी गळा पेट जो अंबरला होता त्या ठिकाणी त्याच्या एवढं दुःख खरं म्हणजे तेव्हा झालं होतं। कारण भाऊ बहिणीचं कितीही नातं कितीही घरात आपण भागतोय जगतोय, पण ज्या वेळेला बहीण लग्न करायला दुसऱ्या घरी जाती त्या वेळेला खरं म्हणजे एकमेकाला गळ्यात पडून असणारे जे हंबरडे याकडे सुद्धा मी या ठिकाणी बघितलं। माझ्या माता भगिनी या ठिकाणी काम करत असताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरता घरात कुटुंब
कुटुंब प्रमुखापेक्षा सुद्धा महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. आज मुलं सांभाळणे असेल, कुटुंब घर सांभाळणे असेल, शेतीवाडी सांभाळणे असेल, याकरिता सुद्धा कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी दुग्ध व्यवसाय असेल, गुरढोरं पाळायचे असतील, शेळी पालन करायचं असेल, कोंबड्या पाळायच्या असतील, तरी सुद्धा त्याच्यावरती आपला संसार करणाऱ्या सुद्धा माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. आज एवढ्या कष्टातून या ठिकाणी तुम्ही करता आणि याला कुठेतरी जोड असली पाहिजे, यालाही खरं म्हणजे एक आधार दिला पाहिजे. माझ्या भावा, माझ्या बहिणीला, माझ्या मातेला या ठिकाणी आधार देण्याची भूमिका या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम सतत प्रयत्नशील असतो आणि यामध्ये सुद्धा 100% तशाच पद्धतीने प्रयत्नशील राहतो. मतदारसंघामध्ये आणि कामं करत असताना आज आपण बघतोय भीमा नदीच्या काठची आपली सगळी गावं, या नदीवरती जर त्या ठिकाणी मासनूरचा बंधारा सोडला तर मध्ये आणि कुठं सुद्धा बंधारा 20 किलोमीटरचा अंतर आहे आणि 20 किलोमीटर मध्ये शेवटचा बंधारा म्हणजे आर्णीचा बंधारा. या 20 किलोमीटर मध्ये एकही बंधारा झाला नाही. त्याच्यावरती किती वेळाला म्हणजे त्याच्यावर आवाज उठवला नाही, कारण विधान सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी बघायला मिळतं की या बंधाऱ्याची निर्मिती आजपर्यंत का झाली नाही, कुणी प्रश्न का उपस्थित केला. या बंधारा निर्माण करत असताना आता आपण सांगत होता की तामदडी खरं म्हणजे ही बाब तामदडी बंधारा होणं शक्य नव्हती, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी त्या मंत्री महोदय असतील, त्या खात्याचे मंत्री महोदय असतील, त्या ठिकाणी विधान भवनामध्ये जो आपण आम्हाला अधिकार असतोय, प्रत्येक लोकप्रतिनिधीला असतोय, तो अधिकार भागण्याचा तुमच्या मतदारसंघातील ज्या अत्यावश्यक समस्या आहेत त्या समस्या त्या ठिकाणी मांडायच्या आणि त्या सोडवून घ्यायच्या. याकरता ते अधिवेशन असतं, त्याकरता ते सभागृह असतं. परंतु या सभागृहामधून माझ्या मतदारसंघाला काय मिळतं, एखादं काम होणं शक्य नाही, नियमात बसत नाही, सरकारी कोट्यात बसत नाही, परंतु ते सरकारी नियमात आणि सरकारी कोट्यात हे बसवून महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी जो पैसा आला तर म्हणजे तोच खरा लोकप्रतिनिधी असतो. तामदडी बंधारा आणि वडापूर बंधारा या दोन्ही बंधारे करणे खूप आवड होती. आज तामदडी बंधाऱ्याला 35 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये वडापूर बंधारा सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतोय. आज तामदडी मधून पाणी आलं म्हणून तर त्या ठिकाणी सध्या शेतकऱ्याला त्रास होतोय, त्या ठिकाणी होणाऱ्या माझ्या माता बहिणीला त्रास होतोय. या सगळ्या होत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय शेतकऱ्याची अडचण, कधी लाईटची अडचण, रात्री लाईट असते, दिवसा लाईट नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी या कुटुंबाचा संसाराचा गाडा ओढण्यामध्ये माझ्या माता भगिनीचा हा सिंहाचा वाटा असतो. आज गेल्या 40 वर्षापासून मंगळवेढा तालुक्याची प्रामुख्याने मागणी आहे की मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला या ठिकाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी पाहिजे. काल मी सदगरला मुक्कामला एक दिवस गेलो होतो. अशाच बचत गटाच्या महिलांचा मी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी भेटाव म्हणून त्या ठिकाणी सगळ्या माता भगिनींना बोलवलं होतं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्या माता भगिनी मला उठून सांगितल्या, दादा 1 महिना झालं पाणी आलं नाही. त्यावेळेला खटकन माझ्या डोळ्यात म्हणजे पाणी आलं. आज 1 महिना जर पाणी येत नसेल, या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी करत असेल, मला हे लोकप्रतिनिधी नको आहे. मला माझ्या माता भगिनी असतील, या जनता असतील, या जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आज पाहिजे. मी तात्काळ अधिकाऱ्यांना त्या दिवशी रात्री बोलवलं, रात्री सांगितलं सकाळी लवकर या, आपण त्या ठिकाणी गावातच बसायचं आहे, गावातच हा प्रश्न सोडवायचा आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर सांगितलं त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितली. 12 तारखेला आम्ही पाणी देतो असं त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं. त्यावेळेला मी सांगितलं जर 12 तारखेला तुम्ही 12 तारखेला संध्याकाळपर्यंत वाढ बघणार
आणि 13 तारखेला तुम्ही अधिकारी आणि तुमचा लोकप्रतिनिधी आमदार हा तुम्हाला आम्हालाच बघायचा. तर अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे लगेच ज्या दिवशी मीटिंग झाली त्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी पाणी सोडलं आणि सदगर गावाला पाणी मिळालं. या समस्या गावात गेल्यानंतर तुला सांगितलं गावातील नागरिक बरीच वेळा भेटतात. कमीत कमी माझ्या कानावर तर घालायचं दादा 8 दिवस पाणी आलं नाही, 4 दिवस आलं नाही, 15 दिवस आलं नाही, 3 आठवडे झालं पाणी आलं नाही. परंतु मी गावात गेल्यानंतर माता भगिनी मला सांगायचं आणि त्या ठिकाणी महिनाभर तर मी त्यावेळेला सगळी पुरुष मंडळी होतो. आता काय तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी पुरुष मंडळीला सुद्धा थरसावलं. कारण आता इथं तुम्ही सगळेजण आलाय, घरात पाणी कोण भरतंय? कोण भरतंय घरात पाणी? तुम्हीच भरताय ना का पुरुष भरते? पण त्यांना काय वाटत नाही, पाणी महिनाभर येऊन येत नाही, तुम्ही घरात पाणी आणून कुठं कुठं सोय करताय. त्यामुळं त्रास कुणाला आहे? माझ्या माता बहिणीला त्रास आहे. हा त्रास म्हणजे कमी झाला पाहिजे. आज अनेक योजना यामध्ये आज दक्षिण भागाला पाणी नाही. ज्या दक्षिण भागाला त्या योजना आतापर्यंत त्याला मुद्रियावर म्हणायचे त्याच्यावरती राजकारण व्हायचं आणि ती योजना म्हणजे आपल्या उपसा सिंचनची योजना आहे. ही उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला शेतीला पाणी द्यायची योजना आहे. आपण लहानपणापासून ऐकताय पाणी येणारच आहे, टोकन आलंय, सगळे झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय. परंतु मी तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा म्हणून सांगतो, मी एकतर बोलत नाही आणि जे बोललं ते 100% केल्याशिवाय. ही सुद्धा योजना या ठिकाणी आज मंगळवेढ्याच्या या उपसा सिंचन योजनेला त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सगळ्यांनी या ठिकाणी या मंगळवेढा उपसा सिंचनला 700 कोटी रुपये देऊन ही योजना कार्यान्वित केली. आज 700 कोटी रुपयाची योजना बऱ्याच वेळेला या अधिवेशनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या विधानसभेचा तारीख अध्यक्ष होण्याची मला संधी मिळाली. तारीख अध्यक्ष म्हणजे बऱ्याचशा माझ्या माता बहिणीला माहित नसेल, महाराष्ट्रातून 288 आमदार असतात आणि 288 आमदारातून त्या ठिकाणी एकाला निवडतात आणि एकाने त्या तालिकेच्या खुर्चीवर म्हणजे महत्वाची सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खुर्ची कुठली तर त्या अध्यक्षाची खुर्ची आणि त्या खुर्चीवर बसण्याचा मला मान मिळाला. तर म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळे हा खरं म्हणजे मान मिळाला. परंतु या खुर्चीवर बसत असताना मी खुर्चीवर बसलोय, बरीचशी माझी मित्रमंडळी आकारात मी ठरवतोय की या ठिकाणी बोलायला कोणाला द्यायचं, कुठल्या मंत्र्याला द्यायचं किंवा कुठल्या मतदारसंघातल्या आमदाराला बोलायला द्यायचं, हा अधिकार त्या अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाचा असतो. म्हणजे तुम्हाला बोलायला तुमच्या मतदारसंघातला प्रश्न जर मांडलाच नाही तर तुमचा प्रश्न सुटणारच नाही. परंतु त्या ठिकाणी मांडण्यासाठी माझी परमिशन घ्यावी लागते की महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांचं त्या ठिकाणी मी कुणाला बोलायची संधी द्यायची ही मी ठरवत होतो. मग बरेचसे आमदार मला विचारलं, दादा म्हणजे तुम्ही आता जर खुर्चीवर बसता, तुम्ही खुर्चीवर बसता तर तुमच्या मतदारसंघाला काय मागू शकत नाही. त्याचं बरोबर होतं, त्याचं अगदी बरोबर होतं. ह्या अधिवेशन काळात या ठिकाणी या खुर्चीवर बसलं तर मी म्हणत नाही माझ्या मतदारसंघाला एवढं द्या, कारण त्या खुर्चीवर बसल्यावर खालनं मागणी करावी लागते आणि वरती आदेश द्यावा लागतो, त्यावेळेला ती मंजुरी होती. परंतु कामाची पद्धत कशी करायची ही मला नाही माहिती. परंतु त्याच खुर्चीवर या अधिवेशनामध्ये जवळजवळ आपल्या मतदारसंघासाठी 700 कोटी रुपये या उपसा सिंचनला त्या ठिकाणी मंजूर केले. शिवाय या ठिकाणी 100 कोटी रुपये आपल्या मंगळवेढ्यामध्ये एक हॉस्पिटलची निर्मिती, 100 कोटी रुपये 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी, निंबोनीमध्ये ग्रामीण रुग्णालय 35 कोटी रुपये आणि याच ठिकाणी कालच्याच अधिवेशनामध्ये आपल्या तामदर्डी बंदरा आणि वडापूर बंदरा, तामदर्डी बंदराला 35 कोटी आणि वडापूर बंदराला सुद्धा 75 कोटी त्या ठिकाणी मंजूर केले आणि कर्जत पासून त्या ठिकाणी नंदेश्वर
रेल्वे चिंचाळे आणि त्या ठिकाणी 40 कोंडा असा हा मार्ग आहे. हा जवळजवळ 186 कोटीचा रस्ता या अधिवेशनामध्ये, या अधिवेशन काळामध्ये या मतदारसंघाला त्या ठिकाणी मंजूर घेतली. आणि ज्या वेळेला याद्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळेला बाकीचे आमदार मला म्हणू लागले आणि म्हणजे तुम्ही तर खुर्चीवर बसला होता, एवढा निधी घेतला कसा? जवळजवळ 1300 कोटी रुपयाची कामं कालच्या अधिवेशनामध्ये या मतदारसंघासाठी मंजूर करण्याचं काम या ठिकाणी मी केलं. हा उच्चार ज्या वेळेला आमच्या सगळ्या आमदारांची चर्चा होती, आम्ही बसतो, कारण या अधिवेशनामध्ये 1300 कोटी रुपये हे हा निधी मंजूर करणारा एकही आमदार कोण नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुठला आला असेल तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला निधी या ठिकाणी आणण्याचं काम केलं. आपल्या भागातील अनेक समस्या या ठिकाणी आहेत. शिवाय पंढरपूरमध्ये MIDC ची मंजुरी झाली, विमानतळाचं आता 35 सांगितलंय. राठेवाडी तामदाडी पूल सुद्धा हा पहिला मंजूर होता. त्याला 4 कोटी रुपये मंजुरी होती, पण 4 कोटी बसत नाही म्हटल्यानंतर परत मंजुरीला पाठवलंय. त्याला 8 कोटी रुपये लागते. 8 कोटी रुपये या पुलासाठी, राठेवाडी तामदाडीच्या पुलासाठी सुद्धा या ठिकाणी आपण मंजूर करतोय. ते सुद्धा काही दिवसामध्ये पूर्ण होईल. शिवाय आपल्या या मतदारसंघामध्ये रस्ते, पाणी, वीज, वाड्या वस्तीवरची रस्ते, सभा मंडप, मंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका असा चौफेर विकास या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करता आला. तसेच मंगळवेढा बोराळ रस्त्यावर सगळ्या माझ्या माता बहिणींना आठवत असेल, निंगिऱ्याच्या वड्यामध्ये ज्या वेळेला पाणी येत होतं त्यावेळेला त्याच्यावर पूल करण्याची आवश्यकता होती. परंतु आपण कधी बोराळावर म्हणजे राठेवाडीवर जरी यायचं झालं इकडे सुद्धा बोराळे तरी सुद्धा अवघड होतं, कारण राठेवाडीचं सुद्धा पूर्ण पाणी यायचं कसं, मग बालाजी नगरीकडून पलीकडे यायचं. तर अशा परिस्थितीमध्ये ह्याची जाणीव मला होती. आजपर्यंत मतदारसंघामध्ये मतं घेण्याशिवाय राजकारत्यांनी काही काम केलं नाही. परंतु निंगिऱ्याच्या पूल आम्ही आमदार झाल्या राठेवाडीचा पूल आणि निंगिऱ्याचा पूल एकाच वेळा त्या ठिकाणी चालू करून ते पुलाची कामं सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. तसेच आरळी नंदूर कात्रा रस्त्यासाठी सुद्धा निधी दिलेला आहे. बोराळ सुद्धा रस्त्याचं सुद्धा अलीकडचं काम पूर्ण आहे. पलीकडचं बोराळ गावातला जो कच्चा रस्ता राहिला आहे तो सुद्धा त्याचे टेंडर करून तेही या ठिकाणी काम पूर्ण होईल. शिवाय बोराळे बालाजीनगर कागज रस्ते सुद्धा काम चालू आहे. मंगळवेढा मुंडेवाडी रस्ता हा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. मंगळवेढा दामाजी कारखाना हा रस्ता कॉन्क्रीटीकरण झालेला, कॉन्क्रीटीकरण या ठिकाणी आत्ताच मंजूर करण्याच्या प्रतीक्षेत आहे. पूर्व भागातील सर्व रस्त्यांना म्हणजे आपल्या भागातील या ठिकाणी सर्व रस्त्यांना 65 कोटी रुपये देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. शिवाय मुंडेवाडी लक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र प्रवर्गातून दोन मुंडेवाडीला लक्ष्मी याच्या मंदिरासाठी 2 कोटी दिलेले. आरडी नरसिंह मंदिराला सुद्धा 5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. शिवाय दोनच मातसिद्ध त्या मंदिराला सुद्धा 5 कोटी रुपये येणाऱ्या काही दिवसामध्ये ते मंजूर होणार आहेत. शिवाय सिद्धापूर मातुरलिंग गणपती मंदिरासाठी सुद्धा 3 कोटी रुपये या ठिकाणी आता प्रस्तावित आहेत. दोन्ही जणी एकाच वेळेला या ठिकाणी त्याची मंजुरी. माचपूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुद्धा केंद्राकडे प्रसाद योजनेतून 30 कोटी रुपयाची आता मागणी केलेली आहे. 30 कोटी रुपयाची सुद्धा या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराला आपण मागतोय. आज आपण एवढा निधी या ठिकाणी आणत असताना अजून या माझ्या माता भगिनींच्या पाठीमागं हे जे आपलं राज्यातले सरकार आहे, केंद्रातलं सरकार असले भक्कमपणे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पाठीमागं आहे. माझ्या माता भगिनींची साठी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी निर्माण झाली आणि मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे या ठिकाणी मिळाले तर नाही मिळाले तर हात मोठा संख्या मोठी आहे. आता ज्याला मिळाले नाही ते हात मोठा मिळाले नाहीत असे संख्या जरी कमी असते. तुम्ही कुठल्या योजनेमध्ये सहभाग घेतला असेल परंतु टेक्निकली जर बसत नसाल, परंतु त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलाय टेक्निकली त्यामध्ये बसताय
अशा किती महिलांनी मला सांगा हात वर करा. हो इथून परत एकदा कॅम्प लावा लागला. जेवढ्या माझ्या माता बहिणी आहेत आता कोण सुद्धा राहायचं नाही, अजून एकदा कॅम्प लावतो मी. आणि सगळ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये महिन्याला 1,500 रुपये कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि पण भावाला मुलाला आशीर्वाद द्यायला सुद्धा विसरायचं नाही. तर आज या केंद्राचा आणि राज्याचा सुद्धा धोरण आहे महिला सक्षमीकरण झाले पाहिजे. महिला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कुटुंबाचा आज त्या ठिकाणी गाडा ओढतात, त्यांना सुद्धा सक्षम करणं हे सुद्धा काम सरकार त्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यांच्या पाठीमागं कायम काम करत आहे. नक्कीच मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की या मतदारसंघामध्ये असे या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण स्नेह मेळावे नक्कीच घेऊया. आणि आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.